नमस्कार, मी ज्ञानेश्वर फाळके, मोदीची महाविद्यालयाच्या गणित विभागाच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणजे काय ही डेफिनेशन पाहिली होती आणि त्यासोबत ते समजून घेण्यासाठी एफ ऑफ टी इज इक्वल टू 1 आणि एफ ऑफ टी इज इक्वल टू ई रेज टू ए टी ह्या दोन फंक्शनचा लॅपलास ट्रान्सफॉर्म पाहिला होता. आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये काही जनरल फंक्शन्स आहेत जसं की पॉवर फंक्शन, त्यानंतर ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स, हायपरबोलिक फंक्शन्स, तर ह्यांच्यासाठी डेफिनेशन कशा पद्धतीने यूज करून आपण त्यांचं लॅपलास ट्रान्सफॉर्म फाइंड आउट करू शकतो हे पाहायचं आहे. आता या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत लॅपलास ट्रान्सफॉर्म टी रेज टू एन, जे की आपल्याला गॅमा फंक्शन्स यूज करून त्या ठिकाणी फाइंड करायचं आहे. आता गॅमा फंक्शनचे डेफिनेशन काय आहे ते फक्त आपण या ठिकाणी लिहून घेऊयात की गॅमा ऑफ एन प्लस 1 इज इक्वल टू integration 0 to infinity e raised to minus x raised to n dx. तर या पद्धतीने ते डेफिनेशन आहे आणि ह्या डेफिनेशनचा यूज करून आपल्याला फाइंड आउट करायचं आणि गॅमा ऑफ n प्लस 1 इज इक्वल टू n फॅक्टोरियल. तर सिम्पली या ठिकाणी एफ ऑफ टी इज इक्वल टू टी रेज टू एन आहे. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेज टू एन इज इक्वल टू बाय डेफिनेशन एफ ऑफ टी या फंक्शनच्या जागी टी रेज टू एन रिप्लेस करतोय. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेज टू मायनस एस टी टी रेज टू एन डी टी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करायचंय आपल्याला ह्या डेफिनेशन मध्ये गॅमा फंक्शनच्या ह्या इंटिग्रलला कन्वर्ट करायचंय. तर कन्वर्ट करत असताना आपल्याला या ठिकाणी ई रेज टू मायनस एक्स दिसतंय, या ठिकाणी ई रेज टू मायनस एस टी दिसतंय. तर आपण सिम्पली एस टीच्या ठिकाणी एक्स सबस्टिट्यूट केला तर आपल्याला ती ट्रान्सफॉर्म करता येईल डेफिनेशन. म्हणून आपण पुट एस टी इज इक्वल टू एक्स. एस टी जर एक्स पुट केला तर टी ची व्हॅल्यू काय, कारण या ठिकाणी व्हेरिएबल टी आहे, तर टी ची व्हॅल्यू काय, तर टी इज इक्वल टू एक्स अपॉन एस. आता दोन्ही साईडला विथ रिस्पेक्ट टू जर आपण एक्स डेरिव्हेटिव्ह घेतला तर डी टी अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एस मिळेल. म्हणजेच त्या ठिकाणी आपण डी टीच्या ठिकाणी डी एक्स अपॉन एस सबस्टिट्यूट करू शकतो. ठीक आहे. टीच्या ठिकाणी एक्स अपॉन एस, एस टीच्या ठिकाणी एक्स आणि डी टीच्या ठिकाणी डी एक्स अपॉन एस. या पद्धतीने हे इंटिग्रल जे आहे ते विथ रिस्पेक्ट टू टीच्या ऐवजी विथ रिस्पेक्ट टू एक्स मध्ये कन्वर्ट होईल. आता ह्याच्यामध्ये जर टी हा 0 गेला, टी जर 0 गेला तर एस इंटू टी अगेन 0 कडे जाईल, म्हणजेच देन एक्स टेन्स टू 0. आणि टी हा जर इन्फिनिटी गेला तर टी इंटू एस इंटू इन्फिनिटी, त्या ठिकाणी अगेन इन्फिनिटी, देन एक्स टेन्स टू इन्फिनिटी. आता हे सबस्टिट्यूशन ह्याच्यामध्ये केले तर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेज टू एन इज इक्वल टू इंटेग्रल टी टेन्स टू 0 एक्स टेन्स टू 0 म्हणून 0 टी टेन्स टू इन्फिनिटी देन एक्स टेन्स टू इन्फिनिटी म्हणून हे इंटिग्रेशनचं लिमिट जे आहे ते 0 टू इन्फिनिटी मध्ये असणार आहे. ई रेज टू एस टीच्या ठिकाणी ई रेज टू मायनस एक्स. त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर टीच्या ठिकाणी एक्स अपॉन एस रेज टू एन आणि डी टीच्या ठिकाणी डी एक्स अपॉन एस. आता याच्यामध्ये सिम्पली पहा की एस हा व्हेरिएबल जो आहे तो त्या ठिकाणी ऍज अ कॉन्स्टंट म्हणून जाणार आहे, कारण या ठिकाणी विथ रिस्पेक्ट आपण इंटिग्रेशन जे घेतोय ते एक्स आहे. एक्स व्हेरिएबल त्या ठिकाणी व्हॅरी करतोय, एस हा त्या ठिकाणी ऍज अ कॉन्स्टंट राहणार आहे. मग या ठिकाणी एस एक्स अपॉन एस ची एन पॉवर आहे, म्हणजे एक्स रेज टू एन अपॉन एस रेज टू एन आणि हे डिनॉमिनेटरला इथे एस आहे, त्यामुळे एस रेज टू एन एस इंटू एस, त्या ठिकाणी एस रेज टू एन प्लस 1 हा इंटिग्रेशनच्या बाहेर जाईल आणि इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेज टू मायनस एक्स एक्स रेज टू एन डी एक्स, जी की गॅमा ऑफ एन प्लस 1 ची डेफिनेशन आहे आणि तेच एन फॅक्टोरियलशी इक्वल येते. म्हणून हे आपल्याला जे आहे ते मिळतंय एन फॅक्टोरियल इंटू 1 अपॉन एस रेज टू एन प्लस 1, दॅट इज एन फॅक्टोरियल अपॉन एस रेज टू एन प्लस 1. सो लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेज टू एन हा आपल्याला एन फॅक्टोरियल डिवाइड बाय एस रेज टू एन प्लस 1 मिळतोय. आता यांच्या व्हॅल्यूज डिफरंट घेत आपल्याला त्या ठिकाणी ते कॅल्क्युलेट करता येईल. फॉर एक्झाम्पल लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी इज इक्वल टू यांची व्हॅल्यू 1 घेतली तर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी इज इक्वल टू 1 फॅक्टोरियल विच इज 1 डिवाइडेड बाय एस रेज टू 1 प्लस 1 विच इज एस स्क्वेअर. म्हणजेच लॅपलास ट्रान्सफॉर्म टी इज इक्वल टू 1 अपॉन एस स्क्वेअर. किंवा आपण प्रिव्हियसली लॅपलास ट्रान्सफॉर्म एफ ऑफ टी इक्वल टू 1 जो आहे तो फाइंड आउट केला, जो की 1 अपॉन एस आहे. तर यांची व्हॅल्यू आपण 0 पुट केली तर टी रेज टू 0 त्या ठिकाणी
टी जर 0 सोडून कुठलाही नंबर असेल 0 टू इन्फिनिटी मधलाच नंबर घेतोय आपण टी, तर टी रेस टू 0 विच इज 1 म्हणजेच लॅपलास ट्रान्सफॉर्म 1 इक्वल टू 0 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू 1 आणि s रेस टू 0 प्लस 1 विच इज s. देअरफॉर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 इज इक्वल टू 1 अपॉन s. हे या पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो. तर अशा पद्धतीने लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू n ज्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, तर त्यावेळी आपण फक्त त्या ठिकाणी गॅमा फंक्शनच्या डेफिनेशनचा आणि इंटेग्रल मध्ये सबस्टिट्यूशनचा वापर करून फाइंड आउट करू शकतो. आय होप हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने समजला असेल. लॅपलास ट्रान्सफॉर्म टी रेस टू n कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं हे कळलं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा लॅपलास ट्रान्सफॉर्म. कीप वॉचिंग.